दरम्यान ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील अदानी समूहावरून महायुती सरकारवर गंभीर आरोप केलाय। धारावीमध्ये सध्या अदानींचाच शब्द चालतो, मुंबई अदानींच्या घशात घातली जाते असं आदित्य ठाकरे म्हणाले। बघा, कुठच्याही उद्योगपतीला आमचा विरोध नाही, कोणी काही चांगलं करत असेल आम्ही विरोध करणार नाही, पण आज ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा भयानक प्रकार हा मुंबईत आणि महाराष्ट्रात सुरू केलेला आहे। आपण पाहिलं तर धारावीमध्ये जर एखादी परवानगी घ्यायची असेल किंवा काही प्रस्तावित असेल, टाउन प्लॅनिंग अथॉरिटी जे DRP आहे किंवा मुंबई महानगरपालिका आहे किंवा आजूबाजूला जे MMRD आहे, त्यांनी 15 दिवसात अदानी समूहाला उत्तर दिलं नाही, तर जसे अदानी समूह म्हणेल, अदानी म्हणतील तेच खरं ठरेल आणि तसंच केलं जाईल। हा नवीन कायदा आपल्या राज्यात कशासाठी आलेला आहे, देशात कशासाठी आलेला आहे, काय नक्की आपण पुनर्विकास करतोय का, चंद्राचा आपण काही वेगळं काही करतोय का? मग नक्की हा विकास कोणाचा होतोय? हा विकास अदानी समूहाचा होतोय की हा विकास धारावीचा होतोय, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि म्हणून आमची मागणी हीच आहे की GR रद्द करावे आणि मुंबईच्या हिताचे GR आणावे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।